नमस्कार, मी मिनल तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की हे जे स्वस्तिक बनवलेलं आहे मी उलन मॅट रंगोलीचं, तर ते कसं बनवायचं, त्याचं जे ड्रॉइंग आहे ते कसं करायचं पेपरवर, तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघू शकतात अगदी छोटंसं पॅच आहे दिवा वगैरे ठेवण्यासाठी. आपल्याला हे यूज करू शकतो किंवा मग असं सुशोभीकरणासाठी आपण हे दरवाजाच्या पुढे वगैरे उंबरठ्यावर आपण ठेवू शकतो. तर त्याचं मार्किंग मी तुम्हाला दाखवणार आहे आज कसं करायचं आहे. अगदी छोटंसं आहे. तर बघू शकता आता माझं जे पहिलं बनवलेलं आहे ना ते 5.5 बाय 5.5चं आहे, म्हणजे 5.5 इंच दोन्हीकडून 5.5 इंचाचा चौकोन घेतलेला आहे मी. तर मी तुम्हाला तसंच एकदा मार्किंग करून दाखवते. तर मी हा इथं कॅनव्हास पेपर घेतलेला आहे. हा जो हार्डमधला कॅनव्हास पेपर आहे, याची जी रखरखीत बाजू आहे ना ती खालच्या दिशेने घ्यायची आहे आणि जी अशी चिकन जी बाजू लागते ना आपल्याला हाताला, अशी ती ग्लूची बाजू असते, तर ती आपल्याला वरच्या दिशेने ठेवायची आहे. आता इथं 5.5 इंच मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि एक सरळ रेषा टाकणार आहे. व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही. याला मी आता हा चौकोन जो घेतला आहे ना 5.5 बाय 5.5चा, तो कट करून घेते, म्हणजे तुमचं लक्षात येईल. काही वेळेला आपण मार्किंग करून पूर्ण उलन पेस्ट केल्यानंतर जरी कट केलं तरी चालेल, पण तुमच्या लक्षात यावं त्यासाठी मी हा जो चौकोन आहे हा पूर्ण कट करून घेते आहे, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून. बघा मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. आणि मी पूर्ण प्रयत्न करते की अगदी सोप्या भाषेत सांगायचा, की जेणेकरून माझं जे बोलणं आहे ते तुम्हाला समजेल. आणि व्हिडिओ बघून आणि माझं ऐकून तुम्हाला समजल्यावर तुम्ही नक्कीच हे घरी करू शकता. त्याच्यासाठी मी व्यवस्थित हळूवारपणे सांगायचा प्रयत्न करत असते. आता इथे आपल्याला जे पण स्वस्तिकचे जे मार्क आहेत ना ते टाकायचे आहेत आपल्याला. तर आता बघू शकतात मी कशा पद्धतीने टाकले. 1.5 इंचावर आपल्याला हे 4 मार्क करायचे आहेत. फक्त ते कसे टाकायचे आहेत ते लक्ष द्या, कारण मेन सगळं हे मार्किंगच आहे. तर बघू शकतात वरच्या दिशेने मी चालू केलेलं होतं. तर अशा पद्धतीने आपल्याला 1.5 इंचावर आधी मार्किंग करून घ्यायचं आहे. हे 4 मार्क केलेले आहेत. त्यानंतर आपण जिथं मार्क केलं आहे तिथून खालच्या दिशेला 1.5 इंचावरच ते पण मार्किंग करायचं आहे. लक्ष द्या मैत्रिणींनो. जसं आपण 1.5 इंचाला आधी मार्क केले 4 मार्क, त्याच मार्कावर आपल्याला सरळ टेप धरायचा आहे आतल्या बाजूला आणि 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी दाखवले. अशा पद्धतीने मार्किंग अगदी सोपी मैत्रिणींनो. अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करा आणि घरीच स्वस्तिक तयार करा. खूप छान स्वस्तिक तयार होतं, जे मी बनवलेलं आहे तसं बघू शकतात. आता अशा पद्धतीने आपलं मार्किंग तयार झालं. आता हे उलन कसं लावायचं मी ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते. आता आपल्याला काय जे आपण मार्किंग केलेलं होतं 1.5 इंचावर ज्या 4 रेषा होत्या त्या पूर्ण आपल्याला आउटलाईन त्याच्यावर करून घ्यायची आहे. पूर्ण आपली चारी बाजूंना चौकोन जो आहे तो पण आपला पूर्ण आउटलाईननेच भरायचा आहे. आणि हे जे 4 रेषा आपण घेतलेल्या आहेत 1.5 इंचाच्या, त्या पण आपल्याला जी आउटलाईन घ्यायची आपल्याला ती करायची आहे. आता इथं कलर चॉईस तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरू शकतात, पण सहसा स्वस्तिक म्हटलं म्हणजे आपल्याला पूजेच्या ठिकाणी आपण यूज करतो, तर तिथं आपला हळदी कुंकवाचा कलर म्हणजेच येल्लो रेड किंवा मग ब्राऊन रेड येल्लो असे कलर आपण यूज करतो. तर हा डार्क ब्राऊन होता माझ्याकडे, ब्राऊन मरून होता, तर तो मरून कलरचा मी त्याला बॉर्डर केलेली आहे. आता बघा आपला स्वस्तिक जो मधला आहे ना तो दिसतच असेल तुम्हाला. आता आपला स्वस्तिक तयार झालेला आहे. आता इथं काहीच नाही करायचं आहे, फक्त आपल्याला जो कलरमध्ये फिल करायचा आहे, जो कलर घ्यायचा आहे तो आपल्याला फिल करत जायचा आहे. अशा पद्धतीने जसं आपण जी बॉर्डर केलेली आहे ना त्या पद्धतीने आपल्याला फिल करायचं आहे. अगदी सोपी मेथड आहे मैत्रिणींनो. अगदी 10 मिनटात तयार होतं हे स्वस्तिक. साहित्य पण कमी लागतं आणि खूप अशी हार्ड स्केच नाही आहे, ड्रॉइंग नाही आहे, पटकन आपण ते करू शकतो. कुठल्याही आपल्याला ट्रेसिंग पेपरची किंवा बाहेरून स्केच घ्यायची गरज नाही मैत्रिणींनो.
आणि याच्यात तुम्ही मुलांची पण साथ घेऊ शकता, त्यांची मदत घेऊ शकता. जर आपल्या घरात मुलं मुली जर छान ड्रॉइंग करत असेल तर त्यांच्याकडूनही असे छोटे छोटे आपण तयार करून घेऊ शकतो. तर माझ्याकडे माझा मुलगा पण खूप ड्रॉइंग त्याची छान आहे, तर मी त्याच्याकडून बऱ्याचशा ड्रॉइंग पण काढून घेत असते. पण मी आधी चेक करते व्यवस्थित आहे की नाही. तर बघू शकता अशा पद्धतीने फिल करत जायचं आहे, तर आपलं छान असं स्वस्तिक तयार होऊन जातं. जर हे स्वस्तिक कोणाला माझ्याकडून घ्यायचं असेल तर मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, बुकिंग नंबर, त्याच्यावर मला मेसेज करायचा आहे. मी तुम्हाला डिटेल्स देऊन देईन. तर बघू शकता सुंदर असा स्वस्तिक बोलता बोलता आपला तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि स्वस्तिक कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आता जे एक्स्ट्राचं होतं मी ते इथं कट करून घेतलं, बघू शकता. असं तुम्ही आधी कट केलं तरी चालेल, नंतर कट केलं तरी चालेल. तर अशा प्रकारे आपलं छान असं सुंदर असं मस्त स्वस्तिक तयार झालेलं आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.